अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते। आणि उद्या आहे माघी गणेश जयंती, तर उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। उद्या आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे। गणपती बाप्पांची जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे। बघा, अंगारकी मुहूर्तावर ही माघी गणेश जयंती आलेली आहे, म्हणूनच म्हणते ही तिथी किंवा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। अर्थात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचा उद्या आहे वाढदिवस। तर आता वाढदिवस म्हटलं की आपण आपल्या मुलांचा वाढदिवस असला की अनेक त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना देत असतो, जेणेकरून ते खुश राहतील यासाठी। तर त्याचमुळे बघा, गणपती बाप्पांना उद्या म्हणजे अशी कोणती वस्तू अर्पण करायची जी गणपती बाप्पांना अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला कोणती चुकूनही करायची नाही, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहिल्यांदा गणपती बाप्पांची पूजा कशी करायची, अभिषेक कसा करायचा, त्याचबरोबर कोणता नैवेद्य दाखवायचा किंवा कोणत्या सेवा करायच्या याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही नक्की बघा। तर उद्या सकाळी गणपती बाप्पांची ज्यावेळी पण तुम्ही पूजा करणार आहे त्यावेळी तुम्ही स्वतः लाल कलरचं वस्त्र परिधान करा। म्हणजे बघा, गणपती बाप्पांना लाल कलर अतिशय प्रिय आहे, लाल कलरचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। म्हणून ज्यावेळी पण तुम्ही पूजा करायला बसणार आहे त्यावेळी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही करा, नसेल तर ठीक आहे, पण असेल तर अवश्य करा। लेडीज असते त्यांनी लाल साडी घाला, कुर्ती घाला, जेंट्सनी शर्ट घाला लाल कलरचा, असेल तर घाला, नसेल तर ठीक आहे, पण असेल तर अवश्य घाला। तर त्यानंतर तुम्हाला दुर्वा, आता दुर्वा आपण नेहमीच गणपती बाप्पांना अर्पण करत असतो, पण दुर्वांशिवाय बघा गणपती बाप्पांची कोणतीच सेवा ही पूर्ण होत नाही किंवा त्याचं फळ दुर्वा अर्पण केल्याशिवाय आपल्याला त्याचं फळ मिळत नाही। तर दुर्वा देखील आपल्याला आठवणीनं आपल्याला गणपती बाप्पांना घालायचे। जेवढ्या मिळेल जास्तीत जास्त दुर्वा तुम्ही उद्या गणपती बाप्पांना त्याचा हार करून घालू शकता किंवा तशाच अर्पण करू शकता। त्याचबरोबर लाल फूल, बघा प्रत्येकाकडे लाल फूल हे अवेलेबल असतंच। जर जास्वंदाचं त्यातल्या त्यात असेल तर अतिशय उत्तम, जर जास्वंदाचं नसेल तर तुम्ही लाल कलरचं जे पण फूल आहे ते गणपती बाप्पांना तुम्ही उद्या अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर शमीच्या पानाचं झाड अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, शमीच्या झाडाचं पान उद्या गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करा। खरंच जर तुम्हाला कुठे अवेलेबल असेल किंवा मिळालं तर आठवणीनं उद्याच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना, बघा काही अशा छोट्या गोष्टी आहेत ज्या धार्मिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या मांडलेल्या आहेत, त्याच्यामागं खूप मोठी कारणं असतात। म्हणून आपल्याला अशा गोष्टींचं पालन करायचं आहे, त्या गोष्टी त्या दिवशी त्या देवाला अर्पण करायच्या आहेत। त्या दिवशीचं ते महत्त्व असतं, म्हणून आपल्याला त्या दिवशी त्या गोष्टी अर्पण करायच्या। शमीच्या झाडाचं पान जर तुम्हाला खरंच कुठे मिळालं तर तुम्ही ते गणपती बाप्पांना उद्या अवश्य अर्पण करा। त्याचबरोबर हळकुंड सुद्धा गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायचं आहे। आता ह्या झाल्या कोणत्या गोष्टी, आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना मोदक आवडतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मोदकाचं नैवेद्य तर आपण दाखवतच असतो, पण त्याचबरोबर उद्याच्या दिवशीचं काय महत्त्व आहे, उद्याच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना तिळाचे लाडू जे असतात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तिळाच्या लाडवांचं उद्याचं खूप महत्त्व आहे, म्हणून उद्या गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तिळाच्या जे लाडू असतात त्याचा समावेश तुम्ही करा। उद्या तिळाच्या लाडवांचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना अवश्य दाखवा। बघा, ह्या गोष्टी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत। उद्याचं ते खूप म्हणजे महत्त्व आहे। आणि काही अशा विशिष्ट तिथी असतात, विशिष्ट जे दिवस असतात, त्या दिवशी जर आपण या गोष्टी केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला जास्त पटीने मिळत असतं। अर्थात आपण या गोष्टी नेहमी करत असतो, दुर्वा कायम वाहत असतो, फूल घालत असतो, पण अशा विशिष्ट तिथी दिवशी जर आपण गोष्टी काही केल्या तर त्याचं पुण्य जे असतं, त्याचा लाभ जो असतो ते आपल्याला दुपटीने मिळत असतो। तर या झाल्या कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या। तर उद्या कोणती चूक करायची नाही हे देखील आपण आज बघणार आहोत। बघा, उद्या जर तुम्हाला, आता उद्या माघी गणेश जयंती आहे, उद्या चुकूनही आपल्याला चंद्राचं दर्शन करायचं नाही, म्हणजे चंद्र बघायचा नाही। आता समजा चुकून जर तुम्ही बघणार नाही पण चुकून तुम्हाला दिसला, तर ट्रॅव्हलिंग करताय किंवा कुठेतरी बाहेर गेलाय, चुकून जर तुम्हाला उद्या चंद्र दिसला तर तुम्ही गणपती बाप्पांची मनोमन प्रार्थना करायची आहे, माफी मागायची। तर ह्यामागे सुद्धा काही शास्त्रीय किंवा धार्मिक ज्योतिषकार्याने असतात, त्यामुळे या गोष्टी आपल्याला उद्या पाळायच्या आहेत। उद्या चुकूनही चंद्राचं दर्शन आपल्याला करायचं नाही किंवा चंद्र बघायचा नाही। त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुळस
जी तुळस असते ती तुळस देखील गणपती बाप्पांना चुकूनही अर्पण करायची नाही. बघा, तुळस का अर्पण करायची नाही याची देखील आपल्याला कथा सगळ्यांना माहीत आहे. बघा, प्रत्येक वेळी आपण जे पण नैवेद्य दाखवत असतो सगळ्या देवांना, त्यावेळी आपण तुळस ठेवत असतो आणि तुळशीशिवाय ते देव नैवेद्य ग्रहण करत नाही असं म्हणतात. पण गणपती बाप्पांना तुळस चालत नाही. त्यामुळे गणपती बाप्पांना आपण उद्या काय कधीच म्हणजे कधीही तुम्ही ज्यावेळी पण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे त्यावेळी चुकूनही तुळस अर्पण करायची नाही. बघा, आपण बाजारातून फुलं आणतो, तो आपल्या बाजारामध्ये एक एक वाट्या मिळतो, त्यामुळे त्यामध्ये एखादी चुकून जर तुळस असली आणि ती तशीच तुम्ही जर गणपती बाप्पांना अर्पण केली तर गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होऊ शकतात, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहणार नाही. बघा, अशा काही छोट्या गोष्टी असतात ज्या आपण केल्या तर त्यांचं पुण्य, त्यांचा लाभ आपल्याला जास्त मिळत असतो. पण त्याचबरोबर अशा काही गोष्टी, अशा काही चुका न कळत आपल्या हातून घडतात, त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. म्हणून उद्या चुकूनही गणपती बाप्पांना तुळस अर्पण करू नका आणि उद्या चंद्राचं दर्शन देखील किंवा चंद्र देखील आपल्याला बघायचं नाही. त्याचबरोबर उद्या जेवढं जमल तेवढं तुम्ही अथर्वशीर्षाचं पठण करा, तुमच्या मुलांच्याकडं म्हणवून घ्या, त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं पठण करा. हे तुम्हाला नाही शक्य झालं, तुम्ही काम करता करता ओम गण गणपते नमः या मंत्राचा तरी तुम्ही उद्या दिवसभर जेवढा जमेल तेवढा जास्तीत जास्त या मंत्राचा जप करा, जेणेकरून गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातील जे काही विघ्न आहे ते हिरावून घेतील किंवा त्यांच्याकडे घेतील आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य देतील. त्यांचा आपल्या आयुष्यावर अखंड आपल्या परिवारावर कृपा आशीर्वाद राहील. बघा, अतिशय छोटी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.